आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। नमस्कार। आज आपल्या समवेत आहेत नुकतेच स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी ज्यांची निवड झाली ते पुणे येथील मूळचे धानोर येथील रहिवासी पोलीस उपनिरीक्षक वैभव राऊत आज आपल्या समवेत आहेत। मी तुमचं स्वागत करतो। नमस्कार। आणि या संदर्भात आपण त्यांच्या यशाची गुरुकिल्ली, त्यांनी हे जे यश संपादित केले ते कशा पद्धतीने केलं ही त्यांच्याकडून आपण त्यांच्या शब्दातून आज आपण जाणून घेणार आहोत। तर राऊत साहेब नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो। थँक्यू। की मोठ्या कष्टानंतर मोठ्या प्रयत्नानंतर आपण ही जी गरुड झेप घेतली त्याबद्दल आमच्या सर्वांकडून तुमचं स्वागत आणि अभिनंदन। धन्यवाद। तर प्रथमतः आपण मुलाखतीकडे जाताना तुम्ही जे संपादन केलं आहे, मात्र हा जो टप्पा आहे तो तुम्ही कसा गाठला आणि त्याची पार्श्वभूमी काय ही आमच्या जरा दर्शकांसाठी सांगितलं तर उद्याच्या जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी सांगितलं तर बरं वाटेल। आता पहिल्यापासून सांगायचं झालं तर माझा या स्पर्धा परीक्षा किंवा या क्षेत्राविषयीचं जे काही माहिती आहे ते बाळकडू मला माझ्या वडिलांकडून मिळालं। ते मला नेहमी सांगत असायचे की एखादा अधिकारी त्यांच्या कार्यालयात आला किंवा एखाद्या अधिकाऱ्याचा कामाचा आवाका, त्याचबरोबर कामाची पद्धत, ह्या गोष्टींचं जे काही बाळकडू म्हणतो आपण ते मला त्यांच्याकडून मिळालं। परंतु आता एक्झाम द्यायचीच झाली, मग आता त्या एक्झामसाठी काहीतरी प्रिपरेशन हवं, त्याचा सिलेबस काय, त्यामध्ये काय कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात हे सर्व जाणून घेण्यासाठी मी एकदा 2014 साली एक कार्यक्रम आयोजित केला होता चाणक्य मंडल परिवारतर्फे। तर त्या कार्यक्रमाला मी गेलो। तर त्या कार्यक्रमामध्ये माझ्या असं निदर्शनास आलं की तिथं जे काही यशस्वी विद्यार्थी होते ते बहुतांशी इंजिनियर होते। तर मग माझ्या पण मनात असं वाटलं की बाबा आपण ही एक्झाम दिली पाहिजे, ह्या परीक्षा दिल्या पाहिजेत। त्यामुळे मग मी काय केलं, 2015 साली एक क्लास जॉईन केला चाणक्य मंडल परिवार। मग तो होता UPSCचा कोर्स। त्यामुळे मी त्याच वर्षी एक पहिला अटेम्प्ट दिला, त्यामध्ये माझी प्रिलिमही क्लिअर नाही झाली। दुसऱ्या वर्षी दिला, त्याच्यामध्ये प्रिलिम क्लिअर नाही झाली। मग 2018 साली माझी प्रिलिम क्लिअर झाली, मेन्स क्लिअर झाली आणि मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो होतो। परंतु दुर्दैवाने त्यामध्ये काही मला यश नाही मिळालं। मग त्यानंतर आला कोविडचा टाइम पिरियड। त्यामध्ये आपण पाहिलंच की MPSC किंवा UPSC या अशा तत्सम परीक्षा ह्या सतत पुढे ढकलण्यात येत होत्या। मग आता वय तर वाढत होतं, वय तर आपण रोखू शकत नाही कोविडच्या टाइम पिरियड मध्ये। मग असं ठरवलं की आपण आता काहीतरी जॉब करता करता म्हणा काहीतरी ही गोष्ट केली पाहिजे की जेणेकरून पूर्ण टाइम आपण या क्षेत्राला आता देऊ शकत नाहीये। मग मी असं ठरवलं की आपण आता टीचिंग करावं त्या क्षेत्रामध्ये। मग मी टीचिंग सुरू केलं। त्याबरोबरच मी म्हणलं की आता साइड बाय साइड आपण MPSC करावं। MPSCच्या परीक्षा दिल्या। टीचिंग करता करता टीचिंग चालूच होती आपली। हो, टीचिंग करता करताच मी MPSC पण सुरू केली। मग MPSCची तयारी करत होतो, त्याचबरोबर टीचिंग करत होतो। मग MPSCचा मी पहिला अटेम्प्ट दिला 2021 साली। त्यामध्ये मी मेन्स दिली, पण मेन्स काय माझी क्लिअर नाही झाली। STIचा पण 2021 साली मेन्स दिली, तीही क्लिअर नाही झाली। मग 2022 आला, 2022 मध्ये माझी प्रिलिमही क्लिअर नाही झाली। मग 2023च्या मी माझी PSIची प्रिलिम क्लिअर झाली, मेन्स क्लिअर झाली आणि आता तुमच्या समोर इंटरव्ह्यू देतोय। असा हा एकंदरीत प्रवास होता। त्यामध्ये सुरुवातीला माझं UPSC कडे जास्त कल होता, परंतु त्यात पण अपयश आल्यानंतर आता काहीतरी मिळवली पाहिजे पोस्ट, या उद्देशाने मी MPSC कडे स्विच झालो। आता मुळात तुमचं एज्युकेशन जे आहे ते इंजिनिअरिंग साईडचं आहे, बरोबर? आणि मुळात आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये ऍग्रिकल्चर म्हणजे त्या फॅकल्टीचे मुलांना जास्त यश मिळतं असं मानलं जातं, बरोबर? मग तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्र असून त्याच्यात करिअर करण्याऐवजी मग तुम्ही जे स्पर्धा परीक्षेकडे वळलात, मग तुम्हाला असं वाटलं नाही का इंजिनिअरिंग क्षेत्रातच आपण करिअर केलं पाहिजे? म्हणजे हे जे तुमचे दिवस गेले 2015 पासून प्रयत्न केले, बरोबर, तर त्यात काही करिअर नसतं करता आलं? बरोबर आहे, एकदम बरोबर आहे। मी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असताना मला असं जाणवलं की माझं व्यक्तिमत्व हे मशीनांबरोबर काम करण्यासाठी नाहीये। मला असं जाणवलं की बाबा आपण लोकात काम करू शकतो।
त्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाला जाणून मला, आपण म्हणतो ना स्वची ओळख, ही मला लास्ट इयरला असताना झाली. त्यावेळेसच मला असं जाणवलं की आपण पूर्ण टाइम ह्या क्षेत्राला देऊ शकत नाही. ठीक आहे, आपण हे नॉलेज घेतलं, पण ह्या नॉलेजचा पण उपयोग आपण समाजासाठी वेगवेगळ्या, आपण म्हणतो ना, पदांच्या मार्फत आपण करू शकतो, हे मला जाणवलं. मग मी असं ठरवलं की आपण स्पर्धा परीक्षा कराव्यात. आता दुसरा विषय की आता मी तुमचा प्रश्न काम करावं लागतं, म्हणजे एक 9 ते 5, आणि ह्या गोष्टी कशा होतात, एक रटाळवाण्या होऊन जातात एक ठराविक टाइम पिरियड नंतर. मग हे जॉब कसे झाले, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, पद कोणतेही असू द्या, ते क्लास 2 असेल, क्लास 1 असेल, ह्याच्यामध्ये आपल्याला व्हरायटी मिळते आणि एक चॅलेंजिंग जॉब येते, ज्याच्यामध्ये दररोज तुम्हाला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, दररोज वेगवेगळ्या, आपण म्हणतो ना, संधी आहेत. त्या संधीमध्ये आपल्याला काम करण्याचं, त्याचबरोबर कामाचं स्वरूप दररोज हे बदलत असतं. तेच आपण खाजगी क्षेत्रामध्ये पाहिलं की कामाचं स्वरूप हे एक असं रटाळवानं म्हणू शकतो, किंवा मोनोटोनस म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, त्या स्वरूपाचं आहे. त्यामुळे मग मला असं वाटलं की आपण ह्या परीक्षा दिल्या पाहिजेत. कॉन्फिडन्स होता तुम्हाला, यश होतं आणि ते मिळालं. दुसरा असा तुमचा प्रश्न होता की ह्या क्षेत्रामध्ये ऍग्रिकल्चर किंवा ह्या क्षेत्रातले लोक जास्त यशस्वी होतात. आता झालं काय की एमपीएससी आणि युपीएससीनी 2013 साली पॅटर्न बदलला. 2013च्या पॅटर्न मध्ये त्यांनी सीसॅट हा एक विषय इन्क्लूड केला. सीसॅट म्हणजे त्याच्यामध्ये बहुतांशी सगळं मॅथमॅटिक्स, रिझनिंग अशा गोष्टी त्यांनी समाविष्ट केल्या. मग आता ह्या गोष्टी समाविष्ट केल्यामुळं झालं काय की 2013च्या पूर्वी ह्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर किंवा तत्सम क्षेत्रातली लोक ही जास्त यशस्वी व्हायची. परंतु इथून 2013 पासून आपण जर पाहिलं, रिझल्ट जर पाहिले, तर बहुतांशी हे इंजिनियर आहेत, आणि त्या क्लास 1च्या पोस्ट असतील, क्लास 2च्या पोस्ट असतील. त्यामुळे पण मला एक नामी संधी चालून आली. नुकतेच त्याच वेळेस माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं होतं, आणि मी ज्यावेळेस सिलेबस पाहिला, मग म्हणलं की आता सिलेबस हा आपल्या आवाक्यात आहे. पूर्वी ऍग्रिकल्चर बद्दल एकदम डिटेलमध्ये विचारलं जायचं, आणि मग ते शहरातले विद्यार्थी म्हणा किंवा इतर फील्ड मधले किंवा इतर पदवीधर यांच्यासाठी हे अवघड होऊन बसले होते परीक्षा. परंतु त्यांनी स्वरूप चेंज केल्यामुळं ते आता सर्वांना एक लेव्हल प्लेइंग फील्ड, म्हणजे आपण म्हणतो ना, सर्वांना एक समान पातळीवर त्यांनी आणून ठेवलं होतं. त्यामुळं मी ही एक्झाम द्यायचं असं ठरवलं होतं. अच्छा, आता ठीक आहे. आता खाकी अंगावर आली तुमच्या. खाकी म्हणजे खाकीचं स्वप्न त्याच्यापेक्षा मोठं स्वप्न असेल तुमचं, परंतु सध्या खाकी तुमच्या अंगावर तुम्ही परिधान करणार आहात. तर मग आता कसं वाटतंय तुम्हाला? वर्दीचं स्वप्न हे माझं लहानपणापासून होतं. आता मी सुरुवातीला सीएपीएफ, युपीएससी सीएपीएफचा इंटरव्ह्यू दिला. आता ती पोस्ट होती क्लास 1 पोस्ट होती, म्हणजे डीवायएसपी लेवलची ती पोस्ट होती. मग वर्दी बाबा आपल्या अंगावर असली पाहिजे, किंवा त्याचं जे स्वप्न होतं ते लहानपणापासूनच एक अट्रॅक्शन होतं. आता लहानपणापासून काय बरं, काय कोणाला पाहिलं होतं तुम्ही? लहानपणापासून आता नातेवाईक तर बरेच होते. त्याचबरोबर दुसरं म्हणजे आता वडील मला सांगायचे, त्यांच्या कार्यालयात येणारे किंवा त्यांच्या बॅचमेट हे बरेचसे आयपीएस सुद्धा आहेत. आता ते मला त्यांच्याविषयी सांगायचे, त्यांच्या कामाचं स्वरूप सांगायचे, कामाचा आवाका सांगायचे. त्याचबरोबर विश्वास नांगरे पाटील सर असतील किंवा इतर जे काही तत्सम अधिकारी आहेत आयपीएस मधले, मग त्यांच्या मी भाषण ऐकायचो. त्यामुळे बऱ्यापैकी एक प्रकारचं मोटिवेशन मिळायचं. त्यामुळे मग वर्दीचं स्वप्न असल्याबरोबरच त्याला एक राईट डायरेक्शननी प्रयत्न गरजेचे होते. ते प्रयत्न करण्यात आले आणि यशस्वी झाले. अच्छा, असं म्हणतात का प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते? बरोबर. तर हे जे यश तुम्हाला मिळालं, बरोबर, तुम्हीच म्हटलात का 2015 पूर्वीपासून तुम्ही प्रयत्न करतात, मेन पर्यंत जातायत, इंटरव्ह्यू पर्यंत जातायत, नशीब साथ देत नाहीत, राईट, किंवा प्रयत्न कमी पडतायत आपण असं म्हणे. परंतु तुमचा विवाह झाला, बरोबर, असं समजले, आणि त्यानंतर तुम्हाला लगेच ही लॉटरी लागली. म्हणजे आपण म्हणतो 1 के साथ 1 फ्री, तसं तुमच्या आयुष्यात 2 गोड घटना घडल्या. बरोबर. तर त्यात मग पत्नीचा वाटा आहे? हा, निश्चितच. आता तुम्ही म्हणाले की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, तर सर्वात पहिले मला ह्याचं श्रेय द्यावंच वाटेल ते माझ्या आईला. आता ह्या प्रवासामध्ये मी सुरुवातीपासून जी काही तयारी करतोय त्यामध्ये माझ्या बरोबरच त्यांची सुद्धा एक कसोटी लागली होती. कारण की अजून परीक्षा देतोय, कधी यशस्वी होणार, अजून परीक्षा देतोय, कधी यशस्वी होणार, असा प्रश्न गावाकडे गेल्यावर किंवा इतर कार्यक्रमात गेल्यावर हा त्यांना कायमच भेडसावत राहिला. मग आता माझ्या बरोबरच त्यांची सुद्धा एक कसोटी होती. मग मला असं वाटतं की त्यांनी ही गोष्ट जशी हँडल केली
तशीच गोष्ट हँडल आपण सर्वांनी जर केली तर मला नाही असं वाटत की कोणी म्हणजे अपयशी राहू शकतं किंवा काय, कारण की ह्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. कारण की तुमच्या प्रयत्न तर निश्चितच महत्वाचे आहेत, पण त्याचबरोबर तुमचा कुटुंबाचा पाठिंबा ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. आता 2024 साली माझं लग्न झालं, त्याचबरोबर त्याच्या अगोदर मी प्रिलिम आणि मेन्स यशस्वी झालेलो होतो, पण त्यानंतर पण फिजिकल म्हणा किंवा इंटरव्ह्यू मध्ये म्हणा माझ्या कुटुंबामध्ये, त्यामध्ये माझी पत्नी असेल, माझी आई असेल, वडील असतील, परत माझा भाऊ असेल, त्याचबरोबर नातेवाईक यांनी मला एन केन प्रकारे आपण म्हणतो ना की डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांनी मला मदतच केली. त्या मदतीचा निश्चितच मला या यशापर्यंत पोहोचण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी निश्चितच फायदा झाला. तुमचे मामा देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी मुंबईत काम पाहिलेलं आहे. बरोबर. त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली काही, त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं? हो, निश्चितच. आता मी त्यांना लहानपणापासून पाहत आलोय. लहानपणापासून त्यांची वर्दी म्हणा किंवा ह्याच्या काही गोष्टी आहेत त्या मी पाहत आलोय. त्यामुळं एक प्रकारे आपण म्हणतो ना वर्दीचं स्वप्न म्हणा किंवा खाकीचं स्वप्न म्हणा, हे लहानपणापासून मी त्यांना पाहिल्यामुळे डोळ्यासमोर होतं. माझ्या डोळ्यासमोर होतं की बाबा एखादा अधिकारी असेल किंवा बाबा त्याचं किती स्टार असतात किंवा काय, ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे कुतूहलाने मी त्या गोष्टी पाहत होतो, त्या गोष्टी ऑब्झर्व करत होतो लहानपणापासून. त्यामुळं असं वाटतं की हे त्याच्यामध्ये पण एक डायरेक्टली इनडायरेक्टली त्या गोष्टीचा पण इम्पॅक्ट ह्या यशावर पडलेला आहे. अच्छा, आता स्पर्धा परीक्षेची खूप मुलं तयारी करतायत, ते त्यांचे प्रयत्नही चालू आहे, त्यांचा स्टडी पण चालू असतो, त्यांनी वेगवेगळे क्लास पण लावलेले असतात. बरोबर. काहींना आर्थिक दृष्ट्या परवडणारे आहेत, काहींना नाही परवडणारे. तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करतात, काय सल्ला द्याल त्यांच्यासाठी? सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्ती म्हणा, आई वडील म्हणा, ह्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की बाबा स्पर्धा परीक्षा करायची म्हणून तुम्ही पुणे मुंबईलाच गेलं पाहिजे असं काही नाही. त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षाची तयारी करताना तुम्हाला सिलेबस माहिती असला पाहिजे पहिला, कारण की आयोग आपल्याशी दोन गोष्टीतून बोलतो, एक म्हणजे सिलेबस आणि दुसरं म्हणजे पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका. तर त्या गोष्टींचं जर तुम्हाला अनालिसिस असेल व्यवस्थित तर तुम्ही एक्झाम बऱ्यापैकी डिकोड करू शकता की बाबा ह्या एक्झाम मध्ये काय कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, ह्याचा सिलेबस काय. तर ह्या गोष्टींचं आकलन आपल्याला ह्या दोन गोष्टींच्या मार्फत होतं. त्यामुळे ह्या दोन गोष्टींवर जर तुमचा होल्ड असेल तर एक्झाम लवकर क्लिअर केली जाऊ शकते. आता माझ्या बाबतीत मी ह्या गोष्टी केव्हा फार उशिरा, म्हणजे मला ह्या गोष्टीचं मार्गदर्शन नसल्यामुळे मी ह्या गोष्टी उशिरा शिकलो. आता एमपीएससी मध्ये जर तुम्हाला यश लवकर मिळवायचं असेल ना तर सगळ्यात महत्वाचं सिलेबस आणि दुसरं म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका. कारण की बहुतांशी क्वेश्चन हे आहेत ना आयोगाचे आपण म्हणतो ना प्रश्न, त्याच्यामध्येच काय झालेलं असतं, रिपीट झालेले असतात. म्हणजे जसेच्या तसे नाही पण पर्यायावरून ते काय झालेलं असतात, रिपीट झालेले असतात. तर मला असं वाटतं की ह्या दोन गोष्टींवर जर तुम्ही भर दिला तर लवकर यश मिळण्याची शक्यता आहे. अच्छा, तर तुम्ही आलात आणि आमच्या नवीन जे मुलं तयारी करतायत त्यांच्यासाठी एक प्रेरणास्थान म्हणून त्यांना जे आता आपण मुलाखतीच्या माध्यमातून जे मार्गदर्शन केलं, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.